नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये। आज मी तुम्हाला एक स्लीवची डिझाईन दाखवणार आहे जी खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। याच्यासाठी काय होतं की कापड आपल्याला बऱ्याच वेळा कमी पडतं। कमी कापडामध्ये आपण कशी ही स्लीव्स तयार करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। खालच्या साईडला 4.5 आणि वरील 7.5 असं इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर हे डबल फोल्ड कापड घेतलं होतं मी, त्यामुळे हे मला 2 भाग याचे मिळाले। आता पुढच्या साईडला डबल फोल्ड करून त्याच्यावर मी शिलाई मारून घेणार आहे। अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल। पुढच्या साईडला अशी टिप टाकून घ्यायची। आता आपण याच्या छोट्या छोट्या प्लेट्स याच्यावरती टाकून घेणार आहोत। प्लेट्स टाकताना लक्षात ठेवायचं की त्या एकसारख्या आल्या पाहिजेत, कमी जास्त होता कामा नये। अशा पद्धतीनं प्लेट्स आपण आपल्या साईडला त्याचं तोंड येईल असं आपण त्याच्या प्लेट्स टाकून घेणार आहोत। याचा सेंटर काढायचा। सेंटर काढला म्हणजे बरोबर प्लेट्स मेजरमेंट एकदम आपलं चुकत नाही। अशा पद्धतीनं आता आपण ह्या प्लेट तिकडच्या प्लेटचं इकडं आणि इकडच्या प्लेटचं तोंड आपण तिकडं होईल अशा पद्धतीनंच प्लेट्स आपण देऊन घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीनं मी प्लेट्स टाकत आहे। अशा पद्धतीने धोती पॅन्टच्या जशा प्लेट्स असतात ना, सेम तशा पद्धतीनं आपल्याला या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर समोरासमोर एकदम प्लेट्स आल्या की त्या दिसायला पण छान दिसतं आणि फिनिशिंगमध्ये पण येतं। अशा पद्धतीनं मी प्लेट्स टाकून घेतल्या। आता मी एक 3 इंचाची बाही तयार करून घेतलेली आहे। याच्यावरती अगोदर मी आता सेंटर काढून घेणार आहे। ह्याचा सेंटरवर एक कट्स देऊन घेतला। आता काय करायचं आहे की याचा सेंटर आणि त्याचा सेंटर एकदम आपल्याला म्हणजे दोन्ही पण सेंटरच आला पाहिजे। आपण ह्याच्यावर पण कट दिला आहे आणि ह्याच्यावरती पण कट दिलेला आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर आपली बाही मधोमध बसल्या जाते, साईडला बसल्या जात नाही। ही एक ट्रिक आहे, टिप्स आहे। तर तुम्ही नक्की ही टिप ट्राय करून बघा। अशा पद्धतीनं म्हणजे निम्मा भाग आपण स्टिच करून घेतला आणि नंतर इकडचा निम्मा म्हणजे बरोबर सेंटरलाच बाही ही बसल्या जाते, इकडं तिकडं अजिबात होत नाही। बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींचा कसा प्रश्न असतो की बाही आपली इकडं तिकडं जाते, तर हे जर अशा पद्धतीनं जर तुम्ही बसवलं तर तो तुमचा प्रॉब्लेम राहणार नाही। आणि जोडताना पण तसंच करायचं, सेंटरवरच ठेव म्हणजे शोल्डरवरतीच बरोबर तो कट आला पाहिजे। अशा पद्धतीनंच बाही जोडून घ्यायची। म्हणजे होतं काय की बरोबर बाही सेंटरला म्हणजे दोन्हीकडं म्हणजे सगळ्या बाजूनी सेम बसल्या जाते आणि कमी जास्त पडत नाही। तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं मी स्लीव्ज जोडून घेतलेली आहे आणि कुठेही मला कमी जास्त पडलेली नाही। दोन्ही बाजूला एकदम बरोबर ही स्लीव्ज बसलेली आहे। अशा पद्धतीनं ही स्लीव्ज जोडून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे। याला तुम्ही खाली लेस पण लावू शकता, पण मी नाही लावलेली, त्यामुळं असा सुद्धा लुक ह्याचा खूप छान दिसत आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद।